कंदलं कञ्जनेकं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमगच्छां वलं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरदिक्प्रदेशम् विदिन्द्रादिदेव हि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कला दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे आदिकलन तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी। आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे दत्त गुरु तुमचे पाय दोन्ही। जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागत शरण्य मीची एकू। प्रवचन सेवेच्या निमित्तानं या ठिकाणी प्रवचनासाठी निवडलेली ओवी पुणे जिल्ह्यातील आळंदी गावातील कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप ज्ञानियांचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीतील ही ओवी असून या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबा यांनी भगवंताच्या आणि देवाच्या मुखातले शब्द आपल्या पुढे ठेवलेले आहेत। स्वतः देव या ओवीच्या माध्यमातून बोलतो। मानवी जीवाची किंवा मानवी देहाची प्राप्ती झाल्यानंतर अनन्य भावाने श्रद्धेनं जो मला शरण येतो त्याला भवसागरातून तारून नेण्याचं आणि त्याचं जन्म मरण चुकवण्याचं काम मी करतो। आणि या संपूर्ण विश्वामध्ये मीच एकटा असा आहे, मीच या जन्म मरणातून तुम्हाला चुकू शकतो, असा या ओवीचा आशय आहे। आपण सर्वजण या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाच्या निमित्तानं श्रीपाद श्री वल्लभ यांच्या पवित्र अशा कुरवपूर क्षेत्री आलेलो आहोत। खरं तर नांदूर शिंगोटे या ठिकाणी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाशी आपण सर्व स्वामी भक्त जोडलेलो आहोत। आणि याच मठामध्ये ज्या वेळेस स्वामी समर्थांचा प्रकट दिन असेल, भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म उत्सव असेल, या वेळेला पारायणाचे सोहळे संपन्न होतात आणि या सोहळ्यामध्ये
वारकरी सांप्रदायिक अखंड हरिनाम सप्ताहांचं नियोजन आयोजन आमच्या वारकरी मंडळींच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि याच सप्ताहांच्या आणि पारायणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रदीपदादा सोनवणे यांच्याशी बोलता बोलता रोहिदास महाराज आणि राम महाराज यांनी विषय मांडला. आपण ज्या पद्धतीनं आपल्या नांदूर शिंगोटेच्या स्वामींच्या मठामध्ये पारायण करतो त्याच पद्धतीनं आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मस्थळी म्हणजे श्री क्षेत्र पिठापूर या ठिकाणी एक पारायण आपल्या भाविकांच्या वतीनं झालं पाहिजे आणि म्हणून सर्वात पहिल्यांदी आपण पिठापूरला जाऊन त्या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण केलं. अतिशय आनंदामध्ये तो सोहळा उत्सव त्या ठिकाणी संपन्न झाला. पारायणसुद्धा अतिशय गोड झालं आणि त्या ठिकाणी आपण भजन असेल, कीर्तन असेल, काल्याचं कीर्तन असेल, हा दिव्य सोहळा त्या ठिकाणी संपन्न केला. त्या यात्रेमध्ये सहभागी झालेले जे सेवेकरी ताई दादा होते त्यांनी संयोजकांकडे, आयोजकांकडे आणि दादांकडे अशी विनंती केली, त्याच वेळेस केली का आपण या ठिकाणी पिठापूरला आलोय, मग आपण कोल्हापूरला सुद्धा आम्हाला घेऊन चला. पण पिठापूरचा आणि या ठिकाणाचं अंतर खूप होतं. आपले रेल्वेचे तिकीटं असतात म्हणून आपल्याला या ठिकाणी दर्शनाला त्यावेळेस येणं शक्य नव्हतं आणि म्हणून स्वतंत्र असं या ठिकाणचं नियोजन दादांच्या मार्गदर्शनातून रोहिदास महाराज असतील, राम महाराज असतील, आमचं गुरुकुल असेल, सांदीपानी गुरुकुल, या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. अतिशय गोड असं पारायण याही ठिकाणी चालू आहे. ज्या पवित्र ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्या पद्धतीनं पिठापूरला श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मगाव म्हणून ओळखलं जातं, ज्या ठिकाणी ते अवतरित झाले आणि आपण या ठिकाणी आलेलो आहोत, या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांची ही कर्मभूमी नसून ही तपोभूमी आहे. या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि अत्यंत अलौकिक असं हे ठिकाण आहे. खरं तर इथे आल्यानंतर आम्हालाही पहिल्यांदा माहिती नव्हतं, पण इथे आल्यानंतर एक खूप महत्त्वाची माहिती आम्हाला मिळाली. ती म्हणजे अशी आहे, स्वामींचं हे तपश्चर्याचं ठिकाण असल्यामुळे आपण काल ज्या पीठाच्या ठिकाणी दर्शनाला गेलो होतो, आजही काही भाविक गेले आणि उद्यासुद्धा त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. टेंबे स्वामींच्या गुफेमध्ये जायचं आहे आपल्याला. पुन्हा श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं आहे. इतकी शक्ती त्या ठिकाणावर आहे, त्या पीठाच्या ठिकाणी आहे. आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर समजलं, रात्रीच्या वेळेस आपल्यासारखा सामान्य माणूस त्या ठिकाणी मुक्काम करू शकत नाही, मुक्कामी थांबू शकत नाही. त्याचं कारण असं आहे का आजही स्वामी श्रीपाद श्री वल्लभ अजूनही त्यांची शक्ती त्या ठिकाणी नांदते आणि ती शक्ती इतकी अलौकिक आहे तर सामान्य जीवाला तो आनंद सहन करणं सुद्धा शक्य नाही आहे. म्हणून सामान्य माणूस जर त्या ठिकाणी थांबला आणि त्याला त्या शक्तीचा सहवास लाभला तर त्याला धक्के बसतात आणि अगदी तो माणूस वेडा होण्याची सुद्धा शक्यता दाट असते. म्हणून त्या ठिकाणी नदीच्या मध्ये ज्याला आपण बेट म्हणतो, या बेटावर आणि त्या पीठाच्या मंदिरामध्ये कुणीही मुक्कामी थांबत नाही. देवाची शक्ती अशीच अलौकिक असते. जे लोक गोकुळात गेले असतील, वृंदावनात गेले असतील, त्यांना माहिती असेल गोकुळामध्ये निधिवन नावाचं ठिकाण आहे, ज्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये मधुबन म्हणतात, दक्षिण भारतामध्ये, आणि उत्तरेकडले लोक निधिवन म्हणतात. या निधिवनामध्ये आपण ज्या देवाच्या लीला ऐकतो का स्वतः देव त्या गवळणीशी लीला करायचा, रास लीला करायचा, आजही त्या गोकुळामधले गोपाळ किंवा त्या गोकुळातले ग्रामस्थ देवाच्या दर्शनासाठी द्वारकेला, मथुरेला कुठेही जात नाही. स्वतः त्यांना देव भेटण्यासाठी दररोज त्या गोकुळामध्ये येत असतो. पण तो रात्रीच्या वेळेला येतो आणि त्या निधिवनाच्या त्या ठिकाणाला रात्रीच्या वेळेला, सूर्य मावळायच्या वेळेला बंदिस्त केल्या जातं. अगदी साफसफाई केल्या जाते. त्या ठिकाणी खूप झाडी आहेत, त्या झाडांचा जो पाला असेल, पाचोळा असेल, तो सगळा साफ केला जातो
सडा संवर्जन केल्या जातं आणि त्या निधिबाणाला मोठी भिंत आहे, त्याचे जे काही दरवाजे असतील ते सगळे बंद केले जातात आणि कोणत्याही सामान्य माणसाला त्या निधिबाणामध्ये रात्रीच्या वेळेला थांबू देत नाही. त्याचं कारणच एक आहे का देवही संध्याकाळच्या वेळेला गोपाळांसोबत त्या निधिबाणाच्या ठिकाणी येतो आणि ज्या रासलीला त्याने द्वापार युगामध्ये केल्या होत्या त्या आजही त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं चालतात आणि सामान्य माणसानं त्या देवाच्या लीला पाहिल्या, त्या गोपिकांचा गोपाळांचा देवांचा जर खेळ पाहिला तर सामान्य जीवाला तो आनंद सहन करणं शक्य नाही आणि म्हणून मग काहींना वेळ लागणं, काहींचे डोळे जाणे हा प्रकार त्या ठिकाणी घडतो आणि म्हणून निधिबाणामध्ये सूर्य मावळल्यानंतर आणि रात्रीच्या वेळेला कधीही सामान्य माणसाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही किंवा कोणाला थांबून दिला जात नाही. सकाळच्या वेळेस होते अत्यंत स्वच्छ केलेलं ते निधिबन, अगदी पालापाचोळा त्या ठिकाणचा गोळा केला आहे, त्या ठिकाणी सडा संवर्जन केलं आणि मध्ये एक राधेचं आणि कृष्णाचं मंदिर आहे. देवासाठी त्या ठिकाणी दररोज आज गोकुळामध्ये एक पानाचा विडा बनवून ठेवला जातो. ज्यावेळेस सकाळ होते आणि त्या निधिबनामध्ये आपण जातो तर त्यावेळेस अत्यंत स्वच्छ केलेलं ते मैदान, देवाने त्या ठिकाणी खेळ केलेले असतात, गोपिकांनी खेळ केलेले असतात, गोपाळ त्या ठिकाणी खेळलेले असतात, रासलीला केलेले असतात. त्याचा परिणाम म्हणून पुन्हा तिथं सगळं अस्ताव्यस्त झालेलं असतं, पालापाचोळा पडलेला असतो आणि एवढंच नाही तर देवासाठी बनवून ठेवलेला जो पानाचा विडा असतो तो स्वतः देव खाऊन मग निघून जातो, असं ते ठिकाण आहे. अनेक अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी त्या ठिकाणी मोठे मोठे कॅमेरे लावले. रात्रीच्या वेळेला काय होतं नेमकं हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी शूटिंग करण्यात आलं. पण ज्या वेळेस सकाळी ती हार्ड डिस्क काढून किंवा ते कार्ड काढून ज्या वेळेस ते शोधायला लागले रात्रीच्या वेळेला काय झालं तर त्या कॅमेऱ्यामध्ये कोणतीही शूटिंग आलेली नसते. अगदी न्यूट्रल तो कॅमेरा किंवा ती हार्ड डिस्क निघते, ते मेमरी कार्ड निघतं. असे काही देवाच्या लीला असतात. तीच लीला आपल्याला या पवित्र ठिकाणाला पाहायला भेटते का संध्याकाळच्या वेळेला स्वतः स्वामींच्या त्या ऊर्जेच्या ज्या लहरी असतात त्या लहरी त्या ठिकाणी निर्माण होतात आणि म्हणून मग सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्या बेटावर किंवा स्वामींचं जे आतमधलं मंदिर आहे त्या ठिकाणी कुणाला थांबू दिल्या जात नाही. अत्यंत महत्त्वाचं आणि अलौकिक असं ठिकाण आहे. खरं तर दत्त संप्रदाय असेल, या संप्रदायामध्ये झालेले पहिले आध्यात्मिक गुरु ज्यांना आपण गुरुदेव दत्त म्हणतो, हा भगवान विष्णूंचा अवतार आहे. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, अशी या अवताराची लीला साधू संतांनी वर्णन केलेली आहे. अगदी कथा सांगितल्या जाते दत्त जन्माची का स्वतः देव ब्रह्म विष्णू महेश ज्या वेळेस गुरुदेव दत्तांची मातोश्री अनुसूयेची परीक्षा पाहायला येतात आणि ही परीक्षा पाहत असताना भिक्षा मागतात. भिक्षा मागितल्यानंतर ज्या वेळेस पतिव्रता असणारी अनुसूया माता ज्या वेळेस या देवांना भिक्षा वाढायला येते त्यावेळेस परीक्षा पाहायची असते म्हणून तिचं पातिव्रत्य होतं ते भंग करायचं असतं म्हणून स्वतः देव तिच्याकडे निर्वस्त्र होऊन भिक्षा मागतात. पण अनुसूया माता पतिव्रता होतं. खरं तर पतिव्रतेचं आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे. पतिव्रता महिला अशी असते तर तिची देवावर सत्ता असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता, असं पतिव्रता महिलेचं वर्णन साधू संतांनी केलेलं आहे. अगदी अनुसूया मातेचं सुद्धा पातिव्रतेचं सामर्थ्य इतकं मोठं होतं. कथा सांगितल्या जाते आत्रेय ऋषी एक दिवशी आपल्या कुटियामध्ये विश्रांती घेत होते आणि अनुसूया माता साळ कांडत होते. पूर्वीच्या काळी कांडण्याची पद्धत होती आणि मग ते कांडत असताना अचानक आत्रेय ऋषींनी अनुसूया मातेकडे पाणी मागितलं पिण्यासाठी. पाणी मागितलं, पतीच्या सेवेमध्ये ते इतक्या तत्पर असायच्या तर कांडण करत असताना हातामध्ये जे मुसळ होतं, मुसळ कळतं ना काढण्याचं, ते मुसळ पकडलं तसं वरच्या दिशेला चाललं होतं काढण्यामध्ये. तर अनुसूया मातेनं आहे तसंच ते वरती फेकून दिलं आणि पटकन आपल्या पतीला पाणी पोहोचवलं पाहिजे म्हणून हातातलं ते मुसळ तसंच वरती फेकलं आणि पाणी द्यायला गेलं. आणि जात असताना त्या मुसळाला सांगितलं खाली यायचं. बघा पतिव्रता जी असते तिचं सामर्थ्य किती असते. एवढंच सांगितलं, वरती फेकलं आणि खाली यायचं नाही. पाणी देऊन आल्या, मुसळ जशीच्या तसंच होतं.
खरं तर आम्ही कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये या कथा सांगत असतो. एक बाईनं हे कथा ऐकली, कधीही नवऱ्याचं न ऐकणारी ती होती, पण तिच्या डोक्यात थोडा प्रकाश पडला आणि तिला वाटलं आता आपण सुद्धा आपल्या पतीची सेवा केली पाहिजे. कीर्तनामध्ये ऐकलंय आपण बदल केला पाहिजे. इतकं सामर्थ्य जर फक्त पतीची सेवा केल्यानंतर जर येत असेल तर आपण का पतीला असं त्याने सांगितलं ते ऐकलं नाही पाहिजे. म्हणून तिनं त्या दिवसापासून आपल्या पतीची सेवा चालू केली. आंघोळीला पाणी द्यायची. अगोदरची परिस्थिती अशी होती का त्यानं पाणी तापून तिला द्यायचं, पण आता बदल झाला होता. आता सगळी सेवा ती करायला लागली आणि 1 महिना झाल्यानंतर तिने विचार केला आता 1 महिन्याची सेवा केली, आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी पावर आली असेल, आपल्याकडे सुद्धा ताकद आली असेल. आणि म्हणून मग तिनं विचार केला आपणही असा प्रयोग करायचा. आणि म्हणून तिनं ते साडी काढायला घेतलं. पण घेत असताना नवऱ्याला आधीच सांगितलं आज तुम्ही आराम करायचा, कुठे जायचं नाही, कामावर जायचं नाही, काय नाही, अगदी आपल्या कॉटवर निवांत झोपायचं, बेडवर झोपायचं. आणि माझं काम चालू असताना, काढण्याचं काम चालू असताना बाकी माझ्याकडे एकदा तरी पाणी मागायचं. नवऱ्याला सूचना देऊन ठेवली आणि तिनं तिचं काम चालू केलं. हा बेडवर झोपला, आराम चालू आहे याचा. आणि तिनं सांगितल्याप्रमाणे महिनाभरात तिनं एकच काम सांगितलं, म्हणून त्याला वाटलं काय अडचण नाही पाणी मागायला. झोपल्या त्यानं आवाज दिला, पाणी मागितलं. हिनं सुद्धा अनुसूये मातेसारखं ते मुसळ जे हातात होतं ते वरती फेकलं आणि फेकल्यानंतर आता पाणी द्यायला जायचं ना, जसं घडलं तसंच करायचं ना, पण ती पाणी द्यायला गेली. तिनं विचार केला की वरती आहे का खाली येतं ते पाहिलं पाहिजे. आणि म्हणून नेमकं वरती पाहिलं तर ते वरून खाली दाताकडे येत होतं. पुढं काय झालं असं तुमच्या लक्षात आलं असं. म्हणजे अनुसूया माता ही पतिव्रता महिला होती आणि देवांनी तिचं सत्व भंग करण्यासाठी, पातिव्रत्य भंग करण्यासाठी अनुसूया मातेकडे अगदी विवस्त्र होऊन भिक्षा मागितली. पातिव्रत्याचं सामर्थ्य होतं अनुसूया मातेकडे. आतमध्ये गेल्या आपल्या पतीचं म्हणजेच आत्वी ऋषींचं कमंडलू त्या ठिकाणी होतं. त्या कमंडलूमधलं थोडं पाणी घेतलं आणि तिन्ही देवांच्या अंगावर शिंपडलं. तिन्ही देव अगदी बालक झाले आणि ज्या वेळेस ते बालक झाले त्यावेळेस अनुसूये मातेनं मातृत्वाच्या भावनेनं आईच्या प्रेमापोटी त्या मुलांना दूध पाजलं. त्यांनी जे मागितलं होतं ते सुद्धा पूर्ण केलं आणि आपलं पातिव्रत्याचं जे व्रत होतं ते सुद्धा अनुसूये मातेनं भंग होऊ दिलं नाही. आणि अगदी देवांच्या या ज्या 3 पत्न्या होत्या ज्यांनी अनुसूये मातेकडे देवांना पाठवलं होतं, ईर्ष्याच्या भावनेतून, द्वेषापोटी आपले पती का येत नाही म्हणून नारद मुनींकडे चौकशी करू लागले. आमचे पती अनुसूयेची परीक्षा घ्यायला गेले होते पण अजून आले नाही, काय झाले नेमकं. सगळा वृत्तांत त्यावेळेस नारद मुनींनी या देवांच्या तिन्ही देवांच्या पत्नीला सांगितला. लक्ष्मी मातेला सांगितला, पार्वती मातेला सांगितला, सावित्री मातेला सांगितल्या. आणि या तिन्ही देवांच्या पत्न्या आपल्या पती घेण्यासाठी अनुसूये मातेच्या कुटियेपुढे येऊन उभ्या राहिल्या. अनुसूये मातेला विचारलं आमचे पती आले होते? त्यांनी सांगितलं हो आले होते. कुठे? मग आहे ना आतमध्ये, आम्हाला घेऊन जायचंय त्यांना. अनुसूये मातेनं सांगितलं जा की घेऊन, मग जा, आपला पती कोणी तो ओळखा आणि घेऊन जा. आणि मग तिन्ही देवा ज्या वेळेस आपल्या पतीला ज्या वेळेस ओळखायला गेल्या तिन्ही बालक सारखी दिसायचे. आता यात नेमका आपला पती कोणता हे त्यांना समजेना. अनुसूये मातेनं त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रकाश पाडला. ज्यांना आपला पती ओळखता येत नाही त्यांना पतिव्रता म्हणायचं का? त्यांना सुद्धा जो अभिमान होता तो अभिमान त्यांचा शांत करण्याचं काम अनुसूये मातेनं केलं. तिन्ही देव्या शरण आल्या अनुसूये मातेला आणि सांगितलं का आमचे पती आम्हाला द्या. अनुसूया माता त्यांच्यावर प्रसन्न झाल्या, घेऊन जाण्याची परवानगी दिली. पण तिन्ही देवांकडे एक विनंती केली, इतक्या दिवस माझ्या झोपडीमध्ये तुम्ही खेळलात, माझ्या पाळण्यामध्ये तुम्ही झोपलात, मी तुमच्यासाठी गाणी गायली, मी तुम्हाला आता आईच्या नात्यानं, मातृत्वाच्या नात्यानं दूध पाजले. आता मला तुमचा लळा लागलाय, मला एक वचन द्या का माझ्या पोटी तुमचा अवतार झाला पाहिजे. आणि ते वचन देवांनी त्यावेळेस अनुसूये मातेला दिलं. आणि म्हणून तिन्ही देवांनी अनुसूये मातेच्या पोटी काय घेतला? जन्म घेतला. तो अवतार म्हणजे त्याला आपण दत्त अवतार म्हणतो. तिन्ही देव अनुसूये मातेच्या पोटी उदरी जन्माला आले, अवतारी झाले. त्यामध्ये जे आपण दत्त म्हणतो हे दत्त म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार आहे. भगवान विष्णू म्हणजे प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील किंवा पंढरपूरला विटे व उभे असणारे पांडुरंग असतील, त्याच पद्धतीनं दत्त
हे भगवान विष्णूंचे अवतार आहे. ब्रह्म आणि महेश जे आहे त्यामध्ये एक चंद्र झाले आणि एक कार्तिक स्वामी झाले, असे हे 3 अवतार आहेत. तर दत्त अवतार म्हणजे भगवान विष्णूचा देवाचा अवतार आहे. आणि याच परंपरेमध्ये श्रीपाद श्री वल्लभ असतील, नृसिंह सरस्वती असतील, श्री स्वामी समर्थ महाराज असतील, हे पुढचे अवतारांची शृंखला घडत गेली. आणि याच प्रभू दत्तात्रयांच्या अवतारापैकी असणारे श्रीपाद श्री वल्लभ हा पहिला अवतार झाला. पृथ्वीवर